मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूरमध्ये आहे, तर एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये करणार पाहणी। सोलापूरच्या कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संवाद। पंचनाम्याकरता ड्रोनचा वापर। 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नसल्याचं अजित पवारांनी दिलं आश्वासन। सोलापूरच्या माढातील निमगावात अजूनही पूरस्थिती कायम। परिसरातील घरं आणि शेती पाण्याखाली, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती। सुरुम गावात शिरलं पुराचं पाणी। 300 पेक्षा जास्त लोकांना केलं सुरक्षित स्थळी स्थलांतरित। जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील मरीमाता मंदिराजवळचा पूल खचला। नागरिकांमध्ये भीती। पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याला पावसानं झोडपलं। 9 जणांचा मृत्यू। रस्ते मेट्रो वाहतुकीला फटका। आशिया कपच्या सुपर 4 सामन्यामध्ये आज भारत आणि बांगलादेश दरम्यान सामना। विजयी संघाचं फायनलचं स्थान होणार निश्चित। आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये ट्रम्प यांची पुन्हा भारत आणि चीनवर टीका। रशिया युक्रेन युद्धाला हेच दोन्ही देश जबाबदार असल्याचा कांगावा। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस कोसळतोय आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। या कालावधीमध्ये अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। राज्य सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा। कर्जबाजारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी सेवेवर परिणाम झालाय। शेवगाव, जालना, करमाळा आणि धाराशिव या प्रमुख राज्य मार्गावर पाणी साचल्यानं एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द, तर काही बसचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत। एसटीचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांचे हाल झाले। बीडच्या आष्टी आणि तालुक्यातील पाटसरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। डोळ्यादेखत पिकं वाहून जात असताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। संपूर्ण शेतीच वाहून गेल्यानं आता पेरायचं कुठे असा सवाल उपस्थित करत हताश झालेल्या शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। तालुक्यातील आगळगाव परिसरातील उभ्या पिकांची माती वाहून गेली आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं नदीनं आपला मार्ग बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीनं झोडपल्यानं कडा नदीला पूर आलेला आहे। नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। या पूर परिस्थितीत भयानकता त्याची खरं तर ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं सिंदफणा नदी दुथडी भरून वाहते आणि यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरं देखील पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्यानं त्याला तलावाचं स्वरूप आलंय। तर बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकडपिंपरी, कमळेश्वर, धानोरा आणि शिरापूर या गावांमध्ये पाणी शिरलंय। बीडच्या नांदूरमध्ये देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पूरग्रस्त भागाचं ड्रोन दृश्य समोर आलेलं आहे। दरम्यान नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्याला देखील पुराचा फटका बसलाय। मातोरी, धारेवाडी इथे अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। मूग, तूर, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय।
धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय. पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. पावसामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यातून समोर आली आहेत. संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणात पाण्याची मोठी आवक होते आणि यामुळे धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू आहे. यामुळे चांदणी नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. नदीच्या आजूबाजूचा परिसर पाण्यानं वेढलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री झालेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालाय. सीना नदीकाठच्या ग्रामस्थांनाही यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. सोलापूर पुणे महामार्गाला सीना नदीच्या महापुराचा फटका बसलाय. सीना नदी पात्रात 2.25 लाख क्युसेकनं पाणी सोडल्यानं महामार्गावर पाणीच पाणी झालंय. यामुळे एका मार्गानंच वाहतूक सुरू आहे. सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यात रेल्वे कर्मचारी वाहून गेल्याची घटना घडली. योगेश माने असं संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोलापूरहून होडगी रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर जात असताना ही दुर्घटना घडली. पुराच्या पाण्याला इतका वेग होता की कर्मचाऱ्यांची दुचाकी देखील वाहून गेली. जालना जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातल्या 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर बदनापूरसह सेलगाव, वाकुळणी, माहेर, भायगाव या भागात पावसाचा मोठा फटका बसलाय. करमाळामध्ये सीना नदीला पूर आलाय. यामुळे सांगोल्यातील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय. मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकल्याची माहिती आहे. नागरिकांना रेस्क्यू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापुरात मुसळधार पाऊस झालाय. यावेळी पुराच्या पाण्यात तरुणांनी हुल्लडबाजी केली. लांबोटी येथील पुलाच्या कठड्यावर चढून मोबाईल धरून तरुण जीव धोक्यात टाकतायत. दरम्यान नदीकाठी गर्दी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळामुळे पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत असल्याचं चित्र काही नवीन नाहीये. मात्र आता हेच पाणी अतिवृष्टीच्या स्वरूपात जालना जिल्ह्यातील लोकांच्या जीवावर उठलंय. जालन्यातील एका वृद्ध महिलेनं पूरस्थितीमुळे संताप व्यक्त करत थेट सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित करत मदतीसाठी टाहो फोडलाय. आम्ही मतदान देतो, तुम्हाला निवडून आणतो, तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत का करीत नाही? हा, कुठून झाले तुम्ही सरकार, कुठून झाले तुम्ही मोठे, कुठून झाले आमदार, कुठून झाले कामदार? आमच्या इकूनच आहे. आम्ही नाही दिले मत तर तुम्ही कुठं कस करता? आमच्याकडे बघा तुम्ही, हात जोडून विनंती तुम्हाला. आमचे लेकरं बाळ आम्ही काय कसं काय करा आता? कुठं जा कुठं नाही, आम्हाला कुठं घराच्या बाहेर निघता येईना. आमच्या वावरात पाणी, आमचे सोबणी गेल्या, कपसं गेले, उडीत मूग समजे चढून गेले. काय खादाळ नाही, दाना नाही. आम्ही शेतीवाले, आम्ही काही नोकरीवाले नाही. आमच्याकडे बघा तुम्ही, हात जोडून विनंती आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सिंदफणा आणि गोदावरी नदीपात्रातील महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या सुरुमगाव गावात पुराचं पाणी घरात शिरलंय आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. तर अनेक रस्ते बंद झालेले आहेत. पुराच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं 300 नागरिकांचं गंगामसला येथील एका शाळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. तिकडे बीडच्या शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदीचा पूर ओसरल्यानंतर नुकसानाची खरी दाहकता आता समोर येते. शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह वाहून गेल्यात. जनावरांचे गोठे घर पुरासोबत वाहून गेलेले आहेत. त्यामुळे याचंही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील मरीमाता मंदिराजवळ असलेला पूल खचलेला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं तातडीनं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अंजनी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं असून
नदीला पहिलाच मोठा पूर आला। नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या पाया भेगात पोकळी निर्माण होऊन अखेर पूल खचला। दरम्यान या पुलावरून एरंडोल शहर आणि परिसरातील लोकांची ये-जा सुरू असते। पूल खचल्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाला आता अडथळा निर्माण झाला असून धरणगाव चौफुली मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे। संबंधित विभागानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। तर हा पूल खचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर आलाय, तर मरीदेवी मंदिराजवळील पूल खचलेला आहे आणि पूल खचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलेलं आहे ते देखील या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। खरं तर ओल्या दुष्काळाची ही दाहकता पाहायला मिळते। दरम्यान हा पूलही खचलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। मरीदेवी मंदिराजवळचा हा पूल आहे, तो पाण्यामुळे खचलाय आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि प्रशासनानं तातडीनं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे। पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं 2215 कोटींची मदत जाहीर केलेली आहे। दरम्यान राज्यात तब्बल 28 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाले। शेतीच्या नुकसानीचा हा आकडा पाहता सरकारनं जाहीर केलेली ही मदत खरंच पुरेशी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। फक्त शेतीचंच नाही तर लोकांचे संसारही या पुराच्या पाण्यात वाहून गेलेत। अनेक जनावरांचा देखील मृत्यू झालाय। दरम्यान विरोधकांनी देखील हाच मुद्दा लावून धरलाय। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत करण्याच्या ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत। पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत।